आज आपण अतिशय सोपी पद्धत वापरून मस्त टम्म फुगणारी आणि मऊसूत पुरणपोळी आणि त्यासोबतच संपूर्ण स्वयंपाक नियोजनबद्ध पद्धतीने झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चणा डाळ घ्यायची। तर 1 कप चणा डाळ घेतलेली आहे मी, निवडून घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। आता इथे एक कुकर घेतलाय, त्यामध्ये मी ही डाळ घातलेली आहे। आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। यामध्ये पाणी घालायचं, डाळ पूर्ण बुडेल आणि वरती साधारण 1 ते 1.5 इंच पाणी एवढं पाणी घालायचं आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची। डाळ शिजायला ठेवून तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची। तर सगळ्यात आधी मी आमटीची तयारी करते। कांदा भाजून घेतलाय, खोबरं भाजून घेतलंय। आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। कोथिंबीर घेतलेली, यामध्ये पाणी घालायचे आणि हे सगळं एकत्र आपल्याला छान वाटण तयार करून घ्यायचे। या पद्धतीने वाटण तयार करून बाजूला ठेवायचं। आता आपल्याला कणिक भिजवून घ्यायची। तर गव्हाचं पीठ घेतलेले, त्यामध्ये मीठ घालते, थोडी हळद घालते आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला छान कणिक भिजवून ठेवायची। इथे मी फक्त गव्हाचं पीठ वापरते, हवं तर तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ अर्धा-अर्धही घेऊ शकता। आता या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कणिक भिजवून घ्यायची। खूप जास्त घट्टही करायची नाही आपल्याला कणिक, थोडी सैलसर ठेवायची। कणिक छान मळून झाली की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही छान भिजण्यासाठी ठेवायची। आता आपली कणिक इथे मी मस्त भिजवून घेतली, यावर झाकण ठेवते आणि ही बाकीची तयारी होईपर्यंत भिजायला ठेवते। आता भज्याचं पीठ आपण भिजवून घेऊयात। इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं, फक्त चणा डाळीचंच पीठ घेतले, थोडंसं जाडसर पीठ घ्यायचं म्हणजे आपली भजी छान होतात। आता यामध्ये अगोदर पाणी घालून पीठ छान सैलसर भिजवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये बाकीचे मसाले घालायचे म्हणजे आपला अंदाज चुकत नाही। तर इथे मी हळद घातलेली आहे, मीठ घातलंय, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसूण, जिरे एकत्र कुटून घातले आणि ओवा घातलाय। सगळं मिक्स करून आता हे आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात। तोपर्यंत इथे कुकरही झालेला आहे, डाळ छान शिजली गेलेली। आता यातलं पाणी आपल्याला वेगळं काढायचं, जे आपण येळवणी म्हणतो ते। चाळणीमध्ये काढून घेते मी ही डाळ, यातलं पाणी वेगळं काढलेलं ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत। आता हे एका कुकरमध्ये किंवा जाड भांड्यामध्ये काढून घ्यायची ही डाळ आपल्याला। यातलं थोडी डाळ मी आमटीसाठी वेगळी ठेवते। आता यामध्ये घालायचं आपल्याला गूळ, जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घालायचा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त घातला, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तरीही चालेल। आता ही जी डाळ आहे आमटीसाठी मी ती बारीक करून घेतली आणि हे आपण बाजूला ठेवूयात। आता आपण पुरण परतून घेणार आहोत। एकदा या पद्धतीने याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून आपल्याला याला छान परतून घ्यायचे। या पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप स्वयंपाक केला तर पटकन होतो, थोडंसं नियोजन केलं तर आपला स्वयंपाक पटकन होतो, कंटाळाही येत नाही। तर या पद्धतीने आता याला छान मी परतून घेणार आहे आणि पुरण परतत असतानाच गॅसवरती दुसऱ्या बाजूला मी एक भांडं गरम करायला ठेवले, त्यामध्ये मी आमटीला फोडणी करणार आहे। आता यामध्ये घालूयात तेल। पुरणाचा गॅस कमी ठेवायचा, अधूनमधून हलवतही राहायचे। आता इथे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते, त्यामध्ये मी थोडी कोथिंबीरही घातलेली आहे। आलं लसूण कोथिंबीर एकत्रच बारीक करून घेतले, छान परतून घ्यायचं। हे व्यवस्थित परतून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची। गॅसची फ्लेम कमी करून मग यामध्ये मी काळं तिखट घातलेलं आहे। तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो ठेवणीचा मसाला असेल तो घालू शकता। पटकन मिक्स करायचं आणि यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं, मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी धनेपूड घातली, जे आपण येळवणी बाजूला काढून ठेवलेलं होतं तेही घातले, व्यवस्थित मिक्स करून घेते। गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, यासोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला कमी फ्लेमवरती छान आमटी शिजवून घ्यायची। आता तोपर्यंत आपलं जे पुरण आहे तेही पाहू शकता, मी अधूनमधून हलवत त्याला परतून घेतले। आता हे छान झालेले, खूप जास्तही परतायचं नाही, खूपच जास्त जर परतून झालं तर ते कोरडं पडतं, मग पुरणपोळी चांगली लागत नाही। आता या पद्धतीने पुरण तयार झालं की यामध्ये वेलची पूड घालायची, थोडंसं जायफळ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची। आता इथे आपलं पुरणही मस्त असं तयार झालेलं आहे।
आता गरम असताना पटकन आपल्याला याला चाळणीतून काढून घ्यायचे किंवा तुम्ही पुरण यंत्राने बारीक करू शकता किंवा या अगोदर मी तेल पोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये पुरण यंत्र, मिक्सर, चाळणी याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं बारीक करायचं ते सांगितलेलं आहे. आता इथे मी पुरणही बारीक करून घेतलं आहे. बघू शकता आपलं मस्त पुरण तयार झाले. खूप कोरडंही झालेलं नाही आणि आपली आमटीसुद्धा कळलेली आहे, छान तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर मस्त झालेली, याला थिकनेस पण खूप छान आलेला आहे, बघू शकता. तर या पद्धतीने आमटी आमच्याकडे बनवली जाते. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे कशी बनवली जाते कमेंट करून नक्की कळवा. आता आमटीही झालेली आहे, आपलं पुरणही तयार आहे. आता आपण कुकरमध्ये भात लावून घेणार आहोत. आता आपण तळण करून घेणार आहोत. आपलं पीठही भज्याचं छान भिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला भरपूर कांदा आणि भरपूर कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कांदा जेव्हा आपल्याला भजे तळायचे त्याच वेळेला कांदा घालायचा. जर अगोदरच तुम्ही कांदा घालून ठेवलं तर बऱ्याचदा त्याचा वासही येतो आणि त्याला पाणीही सुटतं. आता तळण करताना अगोदर मी पापड आणि कुरडई तळून घेणार आहे आणि यानंतर भजे तळून घेणार आहे. जर तुम्ही अगोदर भजे तळले आणि नंतर पापड कुरडई तळलं तर पापडालाही थोडासा लाल रंग येतो आणि कुरडईला सुद्धा थोडासा लाल रंग येतो आणि त्याला थोडासा भज्याचा वासही येतो. त्यामुळे अगोदर हे तळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला या पद्धतीने छान भजे तळून घ्यायचे. भजे तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, तेलामध्ये भजी सोडायची आणि त्याला नंतर लो टू मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे. पूर्ण वेळ भजी खूप मोठ्या फ्लेमवर आपल्याला तळायचे नाहीत, त्यामुळे ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जात नाहीत आणि भजी मग चांगली लागत नाहीत. आणि भजी बनवताना शक्यतो थोडंसं जाडसर जर बेसन वापरलं तर भजी खूप छान होतात, क्रिस्पी होतात. बघू शकता मस्त भजी आपली तयार झालेली. आता याच पद्धतीने राहिलेली सगळी भजी मी तळून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी पोळ्या करणार आहे. आता सगळा आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत कणिक बघू शकता मस्त आपली भिजलेली आहे, छान मुरलेली आहे. त्याला थोडंसं या पद्धतीने मऊ करून घ्यायचे आणि आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या. तर यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचे. तर पुरणाचं जे प्रमाण आहे, काही जणांना खूप जास्त पुरण भरलेली पोळी आवडते तर काही जणांना कमी पुरणाची आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पुरण भरू शकता. या पद्धतीने आपल्याला याला छान बंद करून घ्यायचे आणि मस्त अशी पोळी लाटून घ्यायची. तर पोळी छान एकसारखी लाटायची, दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायची. जर तुम्ही एकाच बाजूने पोळी लाटली तर ती पोळी एक बाजू त्याची पातळ होते आणि एक जाड राहते, मग ती पोळी चांगली लागत नाही. त्यामुळे शक्यतो पोळी लाटताना त्याला अलटून पलटून दोन्ही बाजूंनी आणि कडेपर्यंत व्यवस्थित लाटून घ्यायचं, म्हणजे पोळी छान फुगतेही आणि मस्त मऊ लुसलुशीत आपली पोळी तयार होते. पुरण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे, अशीच पोळी आपल्याला लाटून घ्यायची आणि याला आता भाजून घ्यायचे. आणि जर तुम्हाला लाटण्याने पोळी लाटता येत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर या अगोदर मी लाटण्याचा वापर न करता पुरणपोळी कशी बनवायची याचाही एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. तर बघू शकता खूप मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे, मस्त फुगलेली आहे आणि रंग पाहू शकता, रंगही खूप मस्त आलेला आहे. आता आवडीनुसार तेल किंवा तूप सोडून याला मस्त भाजून घ्यायचे. तर या पद्धतीने दोन्ही बाजूंनी याला छान भाजून घ्यायचं आपल्याला. तर खूप मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झाली. सगळा स्वयंपाक इथे आपला झटपट आणि छान असा तयार झालेला आहे. या पद्धतीने जर स्वयंपाक बनवला तर स्वयंपाकही पटकन होतो, कंटाळाही येत नाही. तर बघू शकता इथे मस्त आपला सगळा स्वयंपाक आता तयार झालेला आहे. पोळीही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि मस्त झालेली आहे. तर ह्या पद्धतीने करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.